ऑफिशियली आपण पेनल्टीच्या डिक्लेअर केलेल्या त्या ऍड करू. स्वर्गीय धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बीच्या खात्यात सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. गोलंदाजीसाठी सुजल तर आघाडीला हिमांशू. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नव्हता. बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. उमेश बॅकअप साठी उपस्थित झालेत. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत डाव सुरू झालाय. तो फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी क्रिकेट संघाचा. पहिल्याच बॉलवर श्री गणेशा. यासाठी चेंज द गेम खांद्रेला आपण 2 धाब्यांना पॅनलाइज केलंय. त्याचं कारण आहे इनिंग ब्रेकमध्ये हा संघ टॉससाठी उपस्थित नव्हता. स्पर्धेमध्ये सर्व सहभागी संघांना विनंती आहे वेळेचं गांभीर्य आपणही राखणं गरजेचं आहे. यावेळेला फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाले होते. आघाडीसाठी हिमांशूची सोबत देतात ऋतिक अर्थातच बबलू. बरोबर दोन्ही पायांमधून बॉल निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल नव्हते छोटेखानी कमबॅक गोलंदाज सुजल कडून. आणि सध्या टीमची टोटल धावफलकावरती स्थिर आहे. 1 ऑन बोर्ड. अवघे एक धाव धावफलकावर. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, हवं तसं टॅमिंग इथे देखील नव्हतं. डीपमध्ये मिडविकेटला फिल्डर उपस्थित, चांगला थ्रो दिलाय. तोपर्यंत मिळेल ते एकच धाव आणि सिंगल साईज सध्या स्कोर आपण बघत आहोत पोहोचल्या पुढे तो 2 या आकड्यावर. 2 ऑन बोर्ड. स्ट्रायकर इनला डायरेक्ट हिट सुरू झाला होता. थोडं ओव्हर थ्रो पण दुसरी धाव घेण्याच्या तयारीत दोनही फलंदाज नव्हते. त्याच कारणासह एकाच धाब्यावरती आता समाधानी राहावं लागतं. दोन धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होत असताना फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी क्रिकेट संघाची. नेक्स्ट मॅच रेडी राहावं लागेल. विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्या सुप्तीनं जन्मन नढई. या दोन टीमच्या दरम्यान आणखीन एक जबरदस्त सामना यानंतर रंगताना दिसेल. फुलटॉस बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न, बॅट्समनला फॉलो केला, अपील झालं स्ट्रॉंग, पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिला. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. त्याच कारणासह आता स्पष्ट नकार मात्र करण्यात आलेला आहे. सध्या प्युअरमध्ये धावांसाठी स्ट्रगल आपण बघत आहोत स्वर्गीय धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी क्रिकेट संघाचं. 4 चेंडू अवघ्यात 2च धावा धावफलकावर दोनही सलामीवीरांनी नोंदीत केलेले आहेत. हिमांशूकडे स्ट्राईक आहे. थांबले, पॉज घेतला, आता लॉंग लेगला पाठवलाय बॉल. एक टप्पा घेतला, दुसरा टप्पा घेतला, तिसऱ्या टप्प्यानिशी बॉल मात्र अडवण्यात इनफिल्डचा क्षेत्ररक्षक यशस्वी झालाय. गुड फिल्डिंग. पाठमोऱ्या परिस्थितीत जात असताना चांगलं बॅकअप मध्ये तोपर्यंत मिळतात त्या 2च धावा. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षकांना हिंमत हारली नाही. ही जमेची बाब आणि त्याच कारणासह बॉलला अडवण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा यशस्वी होतोय. 2 धाबेसोबत सध्या टीम सरकते पुढे. स्वर्गीय धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी 4 ऑन बोर्ड. 4 धावा सध्या स्कोर बोर्डवर स्टील 1 टू गो. याबलेला खोला टाकलाय बॉल, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील झालंय मात्र पंचांचा नकार. डॉट बॉल न झाले ते ओव्हरची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकात सुजलची इकॉनॉमिकल कामगिरी, विकेटलेस तो राहिला मात्र अवघ्या 4 धावा प्युअर मध्ये त्यानं खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकांती माफक 4 धावा धावफलकावर.
आहे बबलू माघारी 6 ला 5 होत आहेत. स्कोर बोर्डवर सध्या 6 धावा स्टील 2 टू गो. सध्या स्कोर बोर्डवर. पहिला धक्का नुकताच बसलाय. ऋती करतातच बबलू स्वस्तात बाद झालाय. नितीनकडे आता स्ट्राईक आहे जो नव्यानं दाखल होता आणि या षटकाचे अजूनही बॉल बाकी आहेत 2. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरोधात जन्मन नढई. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. पहिलाच बॉल स्विचिटचा अटेम्प्ट. प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा निर्णय नितीनने देखील घेतला होता मात्र त्याचाही प्रयत्न फसलेला आहे. जिकडे धावा येत नाही तिकडे सिंगल डबलनं देखील तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळून हे धावफलक पुढे नेऊ शकता मात्र सध्या मोठ्या स्ट्रोकला जास्त पसंती देण्याचा प्रयत्न तो अंगलट आलेला आहे. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी क्रिकेट संघाकरता अवघ्या 6 धावा स्कोर बोर्डवर. लास्ट बॉल. यावलेला यॉर्कर खोलला टाकलाय. हात खोलण्याची संधीच दिली नाही नितीनला. षटकाची झाले सांगता 2 षटकात इकॉनॉमिकल कामगिरी टीम चेंज द गेम खांदारेची. स्कोर बनलेला आहे 6. एका विकेटच्या मोबदल्यात 6 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. मिनिटात टाकलेले आहेत. स्कोर बोर्डवर सध्या 6 धावा. गोलंदाजीसाठी अल्पेश दाखल होताना पाहायला मिळतात. षटक सध्या मार्गस होतोय. तिसरा फार एंड कडून. ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात. हिमांशूकडे स्ट्राईक आणि नितीन त्याची सोबत देतोय. पहिला बॉल शफल खेळण्याचा प्रयत्न बॅट्समॅनला फॉलो करण्यात आलेला आहे. सातत्यानं पहिल्या षटकापासून तोच प्रयत्न सुरू आहे हिमांशूचा. त्यामध्ये मात्र ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. निष्प्रभ ठरलेले आहेत. डॉट बॉल पर्सेंटेज मात्र त्यांच्या विरोधात कमालीची वाढलेली आहे. याही षटकाची सुरुवात डॉट बॉल नव्हती आहे. आता समोर ड्राईव्ह केला बॉल स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. थोडा वेळ घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. लास्ट मोमेंटला पहिल्या प्रयत्नात गोलंदाजाला बॉल गॅदर करता आला नाही. अदरवाईज चित्र वेगळं असतं. मात्र एक सिंगल तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसेल. सिंगल सहित स्कोर बोर्डवर सध्या टीमचे टोटल 7. 7 ऑन बोर्ड. यावलेला यॉर्कर आणि यॉर्कर वरती त्रिफळ उद्ध्वस्त. दांडी गुल. नितीन माघारी परततोय खातं खुलं न करता. 7 ला दुसरा धक्का. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बीला फलंदाज बाद. वैभव बॅटिंग साठी दाखल होत आहेत. सध्याच्या घडीला दबदबा या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या चेंज गेम खांदारेचा. स्कोर बोर्डवर 7 धावा. दुसरा धक्का आता नुकताच बसलाय. अल्पेशने काढली पहिली विकेट तर सांघिक दुसरी सफलता. फिल्डिंग करत असताना टीम चेंज गेम खांदारे करता 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 7 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेला लेन बॉल टप्पा पडल्याबरोबर हलकासा आतमध्ये आला. थोडी हरकत केली या बॉलनं. त्याच कारणास्तव लाईन रीड करता आली नाही वैभवला. डॉट बॉलची उद्देश सांगता सध्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल स्थिर आहे. माफक 7 धावा दाखल कर. चला जन्मन नडई
कॅप्टन उपस्थित आहेत. विकास स्पोर्ट्स पवाले कॅप्टन यावेळेला लेट कट दिशा दिली आहे आणि शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाची दशा मात्र खराब केली आहे. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय बॉल. लेट कटचा अप्रतिम फटका. धावा मिळतील 4. चौकार. अकरा धावा धावफलकावर. 11 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. यावेळेला ओव्हर द बॉलर रेड. चांगला ऑन ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. एकच धाव आणि त्याचबरोबर झाली आहे. ती ओव्हरची षटकं संपली 3 आणि 3 षटकांची टीमची धावसंख्या 12. 2 विकेटच्या मोबदल्यात 4.00 धाब्याची माफक धावगती सध्या 3 षटकांच्या पाठीमागे आपण बघत आहोत मेंटेन करत असताना. बारा धावा सध्या स्कोरबोर्डवर. 2 फलंदाज बाद झालेले आहेत लास्ट ओव्हर. चला टीम जन्मान नढईचे संघटनादार उपस्थित आहेत. विकास स्पोर्ट्स पवाळे कॅप्टन किंवा संघनायक किंवा प्रतिनिधी उपस्थित झाले असेल तर विनंती. या लगेचच इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस त्या ठिकाणी कव्हर करतोय. ऑलरेडी ऑनगोईंग मॅचमध्ये चेंज गेम खांदारी संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित झाला नाही. त्याच कारणासह मॅनेजमेंट कमिटीने टीमला 2 धाब्याची पेनल्टी डिक्लेअर केलेली आहे. पहिलाच बॉल थोडे स्किड झालेत लास्ट ओव्हरमध्ये. संकेतला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. कंप्लीट पॅकेज आहे चेंज गेम खांदारीचा संकेत. लास्ट ओव्हर संकेत. पहिला बॉल ऑनसाइडला अक्रॉस बॅट खेचला. फिल्डर उपस्थित काव फेसला. त्याच्या हातात जाऊन बॉल विसावलाय. फलंदाज बाद. वैभव माघारी. 12ला आता लागला मैदानावरती धक्का. 3रा फलंदाज बाद. स्कोरबोर्डवर नवीन बॅटर भाऊ बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 12ला नुकताच 3रा धक्का बसलेला आहे. वैभव बादून माघारी परत आहेत. डाव सध्याच्या घडीला कोलमडलाय. मात्र अशा स्थितीत 5 बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत. 30-35 धावा जर इकडे स्कोरबोर्डवर आल्या तर फाईट चांगली करू शकते टीम बोरगाव बी. यावेळेला बॅक ऑफ हँड स्लोवर 1 ऑन साईडला दिशा दिली आहे. एक सिंगल कंप्लीट. एकच धाव मिनिटांना दिसेल. सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या टीमची धावसंख्या 13. 13 ऑन बोर्ड. आणखीन एक चांगला बॉल. गुडले स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर हलकासा राईज होतोय. एक्स्ट्रा बाउन्सनं सध्या बीट केलं. एक्स्ट्रा पेसनं बीट केलं बॅटर हिमांशूला. बॉलर संकेतनं. 4ही गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या सामन्यात आपण पाहिलेली आहे. यावेळेला समोर ड्राईव्ह केला बॉल. लॉंगॉनला फिल्डर थोडे दूर आहेत. बॉलवरती आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात हिमांशू आता धाव बाद. क्रिकेटमध्ये गरजेचा असतो संवाद आणि संवाद मधून सब बाजूला सरलाय. 2 बॅटरच्या दरम्यान झालाय बाद आणि त्या ठिकाणी फलंदाज धाबा 2 होतोय. माघारी परतोय तो हिमांशू. रनआउटची विकेट. फुल टॉस. बिस्टॅम स्ट्रोक. फिल्डर डीप मध्ये उपस्थित पोहोचतील का प्रश्न उपस्थित झाला होता.
बॅकअपसाठी फिल्डर आले, त्यांचे जजमेंट खराब आणि बॉल निघालाय तो काउफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. चला प्लेअर थोडी इंजोर्ड झाले. चला पाणी नाही मॅनेजमेंट कमिटी आणि त्याचबरोबर फर्स्ट एड किट बॉक्स देखील जाऊ द्या मैदानात. पाणी करा.
या ऑनगोईंग मॅचकडे पुन्हा एकदा जाऊयात. 18 धावा स्कोरबोर्डवर या चौकारणीशी बनलेल्या आहेत. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला नवीन बॅटर मनोज दाखल होत आहेत. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय. पहिला डाव संपलाय. पॅनल्टीचे 2 धावा पण ऍड केलेल्या आहेत. टोटल 20 धावा बनलेल्या आहेत आणि विजयासाठी 21चं टार्गेट. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो विकास स्पोर्ट्स पावळे आणि जन्मान नढईच्या दरम्यान. वामनजी बोर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. जन्मान नडेनं टॉस जिंकत बॉलिंगला पसंती दिलेली आहे तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय. टीम विकास स्पोर्ट्स पावलेला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम रेडी राहा. चला फिल्डिंगसाठी मैदानात दाखल व्हा टीम बोरगाव बी आणि त्याबरोबर चेंज द गेम खांदारे. लगेचच आपण डगआउटचा ताबा घ्या. 18 धावा ऑफिशियली बनलेल्या आहेत. पॅनल्टीच्या ज्या 2 धावा होत्या त्या देखील आपण ऍड केल्यात. सुधारित धावफलक 20 आणि विजयासाठी 21चं टार्गेट. चेंज द गेम खांदारे समोर. चला सलामीवीर पाठवा. लगेचच ओपनिंग पेअर रेडी करावी लागेल. चेंज द गेम खांदारे आणि जसं होईल दुसरा डाव सुरू कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील श्रवण धुमाळे सर. थँक्यू. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर. नमस्कार मंडळी, सर्वांचं सस्नेह सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा गौरवाची, स्पर्धा परंपरेची आणि स्पर्धा संस्कृती जपणारी आदर्श चषक दानिवली 2026 तब्बल 34वावं पर्व आणि याचा मग सर्वांना गर्व. आणि याच्यातच सर्व आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ धाणिवली आयोजित आदर्श चषक ही स्पर्धा आपण पाहता. मॅचला ते सुरुवात दिवस रात्र 1 आणि पहिला रात्रीतील हा तिसरा सामना. खेळाच्या दुसऱ्या सत्राला झाली सुरुवात आणि पहिलाच बॉल इथे आलाय. वाईट की डॉट चेक केला जाईल यासाठीच गोलंदाज आय थिंक समोर आला असावा, त्यामुळे पंचाने टीव्ही अंपायरची मदत घेतली
आता आपण चेक जरूर करूयात. 20 बनलात 21चं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग सध्याच्या घडीला सुरू आहे. चेंज द गेम खांदारे या टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल, तिसऱ्या पंचांचा निर्णय. अंपायर सिग्नल, येस इट इज अ व्हाईट बॉल. चला धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी टीमचे 12th मॅन. इथे टाकलाय बॉल. वन्स अगेन बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल. सलग 2 बॉल आता वाईट फेकल्यात गोलंदाजाला. चेंज द गेम खांदाळे या सगळ्याला आपण पाहिलं. ऑफिशियल 18 बनल्यात, त्यामध्ये पॅनल्टीच्या आपण 2 धावा जरूर ऍड केल्या. म्हणजे आता संघ 21च्या लक्षाचा पाठलाग करत असताना दिसेल. चेंज द गेम खांदाळे संघ आपण पाहत आहे. 19ची अजूनही गरज आहे. 24 बॉल 19. स्ट्रायकिंगला बॅटर या संकेत. फुलर लाईनचा बॉल, बाची बाहेरची एज. बॉल मागे, शॉट फाईन लेगला, शॉट थर्ड मॅनला क्लिअर केलाय. बॉल मागे निघून चाललाय. फुल फास्ट आहे. 3 फिल्डर चेंडूच्या पाठमोरा. बट क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवलंय आणि आता रन्स मिळाल्यात या बॉलवरती तब्बल 3. म्हणजे एक धाव आपल्या संघासाठी वाचवली. बोरगाव बी हा संघ आपण पाहताय. अगदी एक सामना मनु स्पोर्ट्स बोरगावनं देखील जिंकलाय. बोरगाव ए अँड बोरगाव बी. 16ची गरज. बॅट्समन तयार. अल्पेशला आपण पाहता ऑन साइडला स्विंग करायचा प्रयत्न, बट बॅट आणि बॉलचा संपर्क इथे झालेला नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवलं. आणि व्हाईट लाईनच्या मिरिटनुसार सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय गोलंदाज हिमांशूला आपण पाहता. ओव्हर नंबर 1 मध्ये हिमांशूला थोडंसं मागणा सुरुवातीला जरूर राहिला, बट त्याला आता कमबॅक करावा लागेल. ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. शॉट ऑफ लेंथ इथे फुल करायचा प्रयत्न, बट फुल अनसक्सेसफुल आहे. विकेट किपर पोहोचलाय, फलंदाज रुसलाय, गोलंदाज हसलाय करण झेल. आता मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. विकेटचं पतन. ची गरज. धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी या संघ आपण पाहता. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना इनफिल्डच्या वरून स्मॅश करायचा प्रयत्न. वन्स अगेन कन्सिक्युटिव्ह 2 इनर ओव्हर सलगचा आलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना टीम चेंज द गेम खांदारे संघाला फलंदाज पा. मैदानामध्ये आला.
आणि आता जर या बॉलवरती विकेट घेतली ना गोलंदाज हिमांशूनं तर पांडुरंगजी कराले साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपीचं कॅश प्राइज. लक्ष 21चं बनलात. धावा 5 करायच्या 16 मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत तब्बल 20 मध्ये 16 ची गरज हिमांशूच्या अगेन्स्ट होम तयार. नेक्स्ट बॉल महत्वपूर्ण बॉल. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, गॅप शोधलाय, माप देखील लावलाय. इंडिया गेटच्या मधून बॉल फरार. बाउंड्री लाईन लगत बॉलला स्टॉप केलं. तत्पूर्वी रन्स मिळाल्या या बॉलवरती. त्या तब्बल 2 आणि 2च्या मदतीनं स्कोर कार्ड 7. दोन धावा या बॉलवरती मिळाला. 7 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिला बनवात आणि पहिल्या षटकाचा हा शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. इथे देखील टप्पा पडला, उसळी घेतली बॉलला आणि भरधाव वेगाने निघून चालला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट. 21चा पाठलाग करत असताना पहिला 7 मध्ये धावा बनल्या, पहिल्या 6 मध्ये 7. आता करायच्यात बॉल शिल्लक 18 आणि विजयासाठी धावा करायच्या त्या मॅच मध्ये 14. 14 runs to win after more from last. Required 18 deliveries. खिलाफ बगावत की. घराच्या मॅच मध्ये MSD स्टाईलला मॅच फिनिश होईल का, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह सध्या चिकडीला उभा झाला. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये बॉल आपण पाहताय आणि या गोलंदाजाचं पहिल्याच बॉल वरती गेलाय. भाऊ स्वागत. स्वैग से करेंगे सबका स्वागत. स्वैग से नहीं तो अभी सिक्सर से करेंगे सबका स्वागत. ठोकला आदर्श चषक दानिवली षटकार. देशाच्या बाहेर चौकार. चौदाची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि आता या बॉलवरती बाउंड्री आली. स्विच हिट, स्विच अँड स्वीट हिट. हवेशी वार्तालाप करत बॉल निघून चालला थेट सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस स्ट्रोक. सिक्सर. मॅच फिनिश. आपल्या अनोख्या अंदाजानं मॅचला फिनिश केलं आणि सामना जिंकला. बॅटिंग करत असताना टीम चेंज द गेम. खानदारी संघाला विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम धनाजी स्पोर्ट्स बोरगाव बी. चला सेकंड करा त्यानंतर मैदान सोडा. नेक्स्ट मॅच देखील एक इंटरेस्टिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल. जर्मन नडई आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला विकास स्पोर्ट्स पवाले. या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम जर्मन नडई संघाने प्रथमतः स्वीकारला क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम विकास स्पोर्ट्स पवाले संघाला. हिरो या मॅचचा मान ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट. गोलंदाजी करत असताना फेकला 4